तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. इवा काय खातेस तू? असं खायचं नाही. हॅलो मन सगळ्यांना, हॅलो मन इकडे, हॅलो मन सगळ्यांना. हे बघा माझं पिल्लू आज आहे निळा कलर आणि तिने तो कलर घातलेला आहे. ओके, हॅलो कर सगळ्यांना, हॅलो कर. हॅलो से हॅलो एव्हरीवन. हॅलो, आय एम इवा. हॅलो कर बेटा, हॅलो कर. हाय हाय, हाऊ आर यू? से ओ बेटा. काय मा काय बोलायचं तुला? बोल बोल पटकन. ओ नाना. नाना नाही आले. नाना अजून नाही, अजून नाही आले. नाना येतील. ओके वॉट हां 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 अजून 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 सांग तुझ्या गप्पा. सांग सगळ्यांना, सांग तुझ्या गप्पा सांग. नाना कुठे आहेत? नाना कुठे आहेत? हां अरे अरे ओके, मला डोसे बनवायचे. पप्पा येणार आहेत ना आता. चल ओके, तू जेवलीस ना आत्ताच? जेवली तू? ओके. सो असं असतं आमच्याकडे. तिला सांभाळत मला ऑफिस करत घरचे देखील कामे करायचे असतात. सो ना आज मी ब्लॉगची सुरुवात खूप उशिरा करत आहे, कारण मी गेले होते मंदिरामध्ये आणि देवीच्या मंदिरामध्ये, आणि त्यामुळे मला शूट वगैरे नाही करता आलं. खूप प्रचंड प्रमाणामध्ये इथे गर्दी आहे. सगळीकडे एकच धामधूम दसऱ्याची, नवरात्राची. सो ना मला करायचे आहेत आज उपवासाचे डोसे. सो डोसे बनवण्यासाठी मी ऑलरेडी इथे चटणी वगैरे बनवून ठेवलेलीच आहे. इथे आलूची चटणी केलेली आहे मी. सो ओके इवा, काय करू नको बेटा. चल चल चल, सरक सरक सरक. तर मग मी बनवणार आहे उपवासाचे डोसे. सो त्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी भगर. याला कुणी वरई देखील म्हणतात. मी ह्यामध्ये घालणार आहे 1 वाटी साबुदाणा. पालका साबुदाणा आहे माझ्याकडे. एक वाटी भगरमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी. स्वच्छपणे धुवून घेणार होता पाण्याने, 4 ते 5 पाण्याने. मस्तपणे धुवून घेतल्यानंतर ना मी ह्यामध्ये ह्याला धुवून घेतल्यानंतर ह्या 2 ते 3 मिरच्या ॲड करणार आहे मी ह्यामध्ये. त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे थोडंसं दही, थोडंसं मीठही घातलेलं आहे आपण, आणि ह्याला ना आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत. कशामध्ये बसलीस बेटा? त्या बॉक्समधून पडशील का राणी? पडते माणूस. तिला ना खेळायला कोणीच नाही आहे. एक तर टी व्ही किंवा मग तिला असंच खेळावं लागतं. ओ मा खेळ, तू खेळ. हे आपली कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जास्त हे पण नाही करायचे, पातळ अशी करून घ्यायची आपल्याला, आणि लगेचच डोसा करून घेणार आहे मी. तुम्हाला जर ह्यामध्ये आंबटपणा वगैरे जर हवा असेल ना, तर सायट्रिक ॲसिडसुद्धा तुम्ही घालू शकता. जे काय म्हणतो आपण त्याला, ढोकळ्यासाठी वापरतो ना, लिंबूसत्व, तेच म्हणते मी. बट मला नको आहे सध्या, कारण उपवासाचे आहे. त्यामुळे मग मी हेच राहू देणार आहे. त्यानंतर मला ना इथे करायची आहे दह्याची चटणी. सो त्यासाठी मी 2-3 घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. त्यानंतर थोडंसं लसूण वगैरे टाकलेलं आहे ह्यामध्ये. इकडे दही देखील काढून घेतलेलं आहे मी. थोडेसे शेंगदाणे देखील आहे तिथे केलेले. तो चटणी करण्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या, लसण, कढीपत्ता, कोथिंबीर ह्यामध्येच टाकलेली आहे. आता मी याला ना ग्राइंड करून घेणार आहे. हे आहे माझं वाटण. मी ना दह्यामध्ये टाकून घेते आता. थोडंसं जिरं वगैरे घातलेलं आहे मी. त्यानंतर बनवणार आहे मी हा डोसा. सो
ह्याची कन्सिस्टन्सी वगैरे एकदम पातळ आणि असा मध्यभागी ठेवायचा आहे आणि हळू हाताने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता की किती छान असे बबल्स येत आहेत. खूप छान लागणार आहे हा खायला सुद्धा. तेल टाकणार आहे मी वरती आणि लो फ्लेम वरच करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता ना, ह्याला असं हे काढायची गरज पण नाही, हा आपोआप निघत आहे. सो ना मी ह्याला दुसरी करून टाकते. तर बघू शकता किती छान असा जाळीदार आपला डोसा बनलेला आहे. तुम्ही देखील याच पद्धतीने ट्राय करा आणि मला सांगा कसा बनलाय. तर ना हा झालेला आहे आपला डोसा रेडी. सो मी लगेच इवाच्या डॅडीला देणार आहे आणि बघूयात त्यांचं रिॲक्शन काय येतं. तर अजून एक टाकणार आहे. मस्त असा मोठा डोसा मी टाकलेला आहे. इवा इवा चल बेटा जेवायला ये. हे घे बाबा, एक फोटो काढ प्लीज. फोटो काढ. हा दुसरा देखील डोसा, म्हणजे याला ना असं हे करायची गरजच नाही, आपोआप तो हे येतो. मी दुसरीकडून टाकणार आहे परत. मस्त असे वरईचे किंवा उपवासाचे डोसे आपण याला म्हणू शकतो. इवा खा बेटा, चलो खा. ते त्यांचा डोसा एन्जॉय करतायत आणि मी माझं इथे बनवते. तर इवाच्या डॅडीचं झालेलं आहे. त्यानंतर मी ना हा माझ्यासाठी घेतलेला आहे. परत एक डोसा मी तुम्हाला घालून दाखवणार आहे मध्यभागी. त्यानंतर असं स्प्रेड करायचं आहे आपल्याला. जाडसरच ठेवते, मला जाडच डोसे आवडतात. सो हा आहे माझा आजचा मेन्यू, ज्यामध्ये आहे पापडी, थोडीशी मिरची, त्यानंतर डोसा आणि आलूची चटणी मला जास्त नाही आवडत, सो कमी घेतली आहे. त्यानंतर ही आहे दह्याची चटणी. सो असं आहे काही माझं आजचं ताट. सो भूक लागली मला खूप, कारण मी ही सो एकदम क्रंची असा डोसा झालेला आहे माझा. तर सगळ्यात आधी मी चटणी ट्राय करते दह्याची. ऑसम झाली आहे दह्याची चटणी. थोडंसं आलूची चटणी देखील.
नॉट बॅड. मिरची. सो ओव्हरऑल माझं जे मील आहे, आजचं जे जेवण आहे एकदम अप्रतिम बनलेलं आहे. फर्स्ट टाईम वराईचे भगराचे डोसे बनवलेत मी आणि खूपच छान बनलेले आहेत, खूप टेस्टी झालेले आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने हे डोसे बनवा आणि एन्जॉय करा, मस्त का स्वस्त राहा. सो चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. या चॅनलवरती जर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. तोपर्यंत बाय ऑल, टेक केअर, बाय एव्हरीवन. माझं पिल्लू आहे. इवा. अरे 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 सोडा तिला, सोडा. आई आई कशा कुठे गेलत माझे पिल्लू? किती वेळची गेलत मा? इवम्मा. अरे 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 चला चला घरात जाऊन फ्रेश होत. चला वॉकिंग झालं. कुठे गेली होती फिरायला? वॉकिंग. वॉकिंगला गेली होती. चला. हां झाली ना आता फ्रेश तू? हां